देवळा तालुक्यातील लोहनेर परिसरातील गिरणा नदी पात्रातील लिलाव झालेल्या वाळू घाटाच्या प्रश्नावर ग्रामस्थांचा विरोध अधिक तीव्र झाला असून बुधवार दिनांक 29 एप्रिल रोजी मोठ्या पोलीस बंदोबस्तातही ठेकेदाराला ताबा घेता न आल्याने प्रशासनाला माघारी परतावे लागले। देवळा तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी मोठ्या पोलीस बंदोबस्तात लिलाव प्रक्रिया पूर्ण झालेल्या संबंधित वाळूगटांचा ताबा ठेकेदारास देण्यासाठी कारवाई सुरू केली। मात्र या हालचालीची माहिती मिळताच लोहनेर, विठेवाडी, खामखेडा, सावकी व भौर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने नदीपात्रात जमा झाले व त्यांनी वाळू उपशास तीव्र विरोध दर्शवला। ग्रामस्थांनी वाळू घाट रद्द करा व पाणी वाचवा अशा घोषणाबाजी करत नदीपात्रात ठिय्या आंदोलन केले। वाढता तणाव लक्षात घेता प्रशासनाला कारवाई थांबवावी लागली व ठेकेदाराला ताबा न घेता परतावे लागले। लोहनेर तालुका देवळा येथील गिरणा नदीपात्रातील गट नंबर 955, 956, 957, 958, 971, 972 व 973 या 7 वाळू गटांमधून नदीपात्रातील सुमारे 10,998 ब्रास वाळूसाठ्यासाठी शासनाने ई-लिलाव प्रक्रिया राबवून उत्खननास परवानगी दिली आहे। मात्र या निर्णयाला सुरुवातीपासूनच नदीकाठावरील गावातील ग्रामस्थांचा विरोध कायम आहे। वाळू उपशामुळे नदीकाठावरील विहिरींची पातळी घसरण्याची तसेच पिण्याच्या पाण्याची व शेती सिंचनाची समस्या निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो। दरम्यान कोणत्याही परिस्थितीत वाळू उपसा होऊ देणार नाही, झालेल्या लिलाव प्रक्रिया रद्द करा अशी ठाम भूमिका लोहनेर, विठेवाडी, सावकी, खामखेडा, भौर या गावातील ग्रामस्थांनी घेतली असून शासनाने निर्णयाचा पुनर्विचार न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सोपान सोनवणेसह वैभव पवार, लोहनेर, देवळा। आज जो शासनाने आमच्या या 4-5 गावांवर घाला घातला, पोलीस बंदोबस्त, SRP आणून जे शेतकऱ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला, शेतकरी आधीच मेला आहे, यांच्या घाबरून मरायला तो घाबरत नाही। या नदीत प्रेत जरी पडले तरी इथून वाळूचा कण आम्ही बाहेर जाऊ देणार नाही असा एकमुखी ठराव आज आम्ही नदीत केला। जवळजवळ 500-700 लोक जमलेले होते। वारंवार 1995 पासून या आम्ही वाळूच्या निलावाच्या विरोधात लढा देत आहोत। आतापर्यंत 4-5 महसूल मंत्र्यांनी तात्पुरता स्टे दिला, तो सिजनरी स्टे राहतो। 1995 सालापासून 5 वेळा आम्ही महसूल मंत्र्यांना भेटलो, आमदारांना भेटलो। दुःख एवढंच वाटतं की आमचे लोकप्रतिनिधी आमच्या पाठीमागे उभं राहत नाही। त्यांनी ही वेळ आमच्यावर यूज द्यायला नाही पाहिजे। नदीत एवढे लोक जमवायची वेळ यायला नको, कारण आतापर्यंत 10-15 वेळा हे झालं तर आतापर्यंत आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो। मुंबईला मागच्या वेळेस आमच्याबरोबर होते, त्यांना माहीत होतं हे सर्व की आपले शेतकरी याच्या विरोधात आहेत। तर मग त्यांनी ही वेळ तर कलेक्टर साहेबांना तिकडेच समजून सांगायला पाहिजे की शेतकरी याच्या विरोधात आहेत, तुम्ही ही वेळ आणू नका। आणि जर असं चालतच राहिलं, ते कोणालाही आणलं तर आम्ही याच्यावर ठाम आहोत। कुठल्याही परिस्थितीत भौर, खामखेडा, विठवाडी, सावकी, लोहनेर हे 5 गावं एकत्र या लढ्याच्या विरोधात लढा देत राहतील। इथून रक्तपात झाला तरी चालेल, पण वाळूचा कण बाहेर जाणार नाही। ही आमच्या शेतकऱ्यांची सर्वांची एकमुखी आज निर्णय केलेला आहे। आम्ही बघू आता सरकार काय करतं, का आम्ही मग शेतकऱ्यांना जगवतं का मारतं, आमचे लोकप्रतिनिधी आमच्या मागे उभे राहतात का नाही हे बी आम्हाला कळेल। मग जेवढंच आमचं म्हणणं आहे। झाला की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही राज्य वाळू हा म्हणजे शेतकऱ्यांचं खरं जीवन आहे आणि याच्यासाठी शेतकरी कुठलाही म्हणजे हे करू शकतो, कुठल्याही लेवलला जाऊ शकतं, काही करू शकतं। आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे इथं जवळजवळ मला वाटतं जवळ सटाणा, देवळा यांच्या पाणी योजना आहेत, भाक्षी, मुलांना या लोकांसाठी पाण्याची गरज आहे। हा जर वाळू उपसा झाला तर इथं आम्हाला म्हणजे कुठल्याच प्रकारचा म्हणजे थारा राहणार नाही, जगणं मुश्किल होऊन जाईल। त्याच्यासाठी हा वाळू लिलाव झालाच नाही पाहिजे। त्यातल्या त्यात आमचं सावकी गावाच्या एरियामध्ये येतं। सावकी हे पेसामधल्या गावांचा लिलाव होऊ शकत नाही असं शासनाचं म्हणणं आहे। हा झाला कसं काय? यंत्रणेचं तेच म्हणणं आहे, जनतेच्या याच्याप्रमाणे आम्ही चालू, जनतेला सहकार्य करू आणि त्यांनी जरी सहकार्य केलं नाही तर जनता अशीच राहील, जनता ह्या पद्धतीनेच काम करत राहील की इथं कुठल्याच प्रकारचा लिलाव होणार नाही आणि होऊ पण देणार नाही। लिलाव झाला असेल, त्यांची प्रोसेस पूर्ण झाली असेल, पण वाळूचा खडाही उचलला जाणार नाही इथं, कारण वाळू हेच जीवन आहे। वाळूशिवाय कुठलाच पर्याय नाही। वाळू नसेल तर आम्ही राहून काय फायदा?
त्याच्यामुळे आम्हाला कुठलाही हे उचलायची गरज आली तरी आम्ही ते करू शकतो. त्याच्यामुळे कोणी ठेकेदाराने पण प्रयत्न करू नये वाळू उपसायचा आणि शासनाने पण त्याच्यावर विचार करावा की कोणाला लिलाव देण्याची प्रक्रिया जर करायची असेल तर जनतेला कळवायचं आहे. सगळ्या ग्रामपंचायतीला विचारून घेतलं पाहिजे. आता लोणेरसारख्या ग्रामपंचायत मोठ्या ग्रामपंचायतीला विचारलं नाही, कुठला विचार न घेता त्यांनी वाळू उपसा केलेला आहे. हा वाळू उपसा झाला नाही पाहिजे हीच फक्त जनतेची मागणी आहे. जनतेचा म्हणजे आक्रोश वाढेल किंवा काही घटना घडतील असं काही करू नये. नाही, आम्ही आमच्या जीवाचा नाही विचार करता आम्ही काही करू शकतो. आम्ही डिपार्टमेंटला घाबरणार नाही. आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत. आम्हाला जी बी वेळ आली ती करायला तयार आहोत. कारण आमच्या मुलाबाळांना पुढे जगण्याला एवढाच पर्याय आहे. कारण जर अशी वाळू उपसा झाला तर आमच्या पुढे मुलींचं सुद्धा लग्न होणार नाही. कारण वाळू राहील तर पाणी राहील, पाणी राहिलं तर शेतकरी राहील. त्याच्यामुळे यांनी हा प्रयत्न करूच नाही आणि त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. ही आमची जबाबदारी आहे शेतकऱ्यांची. आपण गेल्या 15 वर्षापासून सगळे ग्रुप आहेत. पंडित बापू आहे, ईश्वर नाना आहे, राजू आहे, किंवा बौर आहे, कृष्णात अण्णा आहे, खामखेडचा अण्णा पाटील आहे, विटेवाडीचा मी आहे, सावकीचे कारभारी पाटील आहे, सर्व लोणेरची योगेश आहे, रमेश आप्पा आहे, सगळीच कंपनी आहे लोणेरचे सुद्धा. आणि मुद्दा म्हणजे समाधान आहे. मुद्दा म्हणजे आज या लोणेरच्या जागेवर पेसाच्या अंतर्गत येणाऱ्या जागेवर हा निलाव शासनाने ठेवलेला आहे. त्यांच्या भूमिकेत ते बरोबर आहे. महसूल असू द्या, ठेकेदार असू द्या, कोणी असेल. ठेकेदाराचा माझा परिचय नाही, मी कोण आहे इथल्या या झाडांना सुद्धा माहिती, पानांना सुद्धा माहिती, वाळूच्या प्रत्येक कणाला माहिती मी कोण आहे. माझी ओळख सांगायची तुम्हाला गरज नाही. पण तुम्ही कोण आहात आम्हाला माहित नव्हतं. पण तुम्ही अचानक आलात. गिरणा काठावरचेच आहात तुम्ही, जळगावचेच आहात. आम्ही पण गिरणा काठावरचेच आहोत. पण आज इथला शेतकरी जो पिसला आहे गेल्या 25 वर्षापासून, आम्ही सातत्याने त्या गोष्टीला विरोध नाही करत. पण